नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण पंचायत समिती अंतर्गत गोवेली येथे गटसाधन केंद्र बनले. तळीरामांचा अड्डा, सुसज्ज इमारत वापराविना पडून. शहापूर तालुक्यात स्मशानभूमीची अवस्था कुपोषित बालकाप्रमाणे झाली आहे. कल्याण तालुक्यात जागेचे भाव गगनाला भिडले असल्याने शाळा अंगणवाड्यांना जागा मिळत नाही. जिल्ह्यात आजही शेकडो अंगणवाड्या या भाड्याच्या खोलीमध्ये भरतात. उपकेंद्र नाही. पाणी तपासणीकरता शहापूर किंवा कोकण भवनला जावे लागते. असे असताना तालुक्यातील गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गटसाधन केंद्रही सुसज्ज इमारत गेल्या कित्येक वर्षापासून वापराविना भूत बंगला बनली असून हा तळीरामांचा अड्डा सुद्धा बनला आहे. विशेष म्हणजे याकडे लक्ष द्यायला कल्याण पंचायत समिती अथवा जेडपी या कोणालाच वेळ नाही. त्यामुळे सध्या तालुक्यात आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय अशीच अवस्था झाली आहे. सन 2002 मध्ये आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते गोवेली येथे गटसाधन केंद्र अर्थात BRCचे उद्घाटन झाले होते. तालुका स्तरावर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे व शिक्षकांना शैक्षणिक मदत करण्यासाठी कार्यरत असणारी संस्था म्हणजे हे केंद्र होय. केंद्र प्रमुख साधन व्यक्ती यांच्यामार्फत शाळांना भेटी देणे, अध्यापन पद्धती सुधारणे, प्रशिक्षण आयोजन, UDIS डेटा तपासणी आणि योजनांची अंमलबजावणी यासारखी कामे अपेक्षित आहेत. दर महिन्याला केंद्र स्तरावर शिक्षण परिषद आयोजित करून शिक्षकांच्या शंकांचे निरसन करणे इत्यादी विविध कामांसाठी या गट केंद्राचा वापर केला जातो. परंतु सध्या गोवेली येथील हे केंद्र वापराविना खंडर भूत बंगला बनले आहे. येथे केवळ गणवेश, PT ड्रेस, फिनेल ठेवले जातात. पाणी आहे, शौचालय आहे, परंतु लाईट नाही. गेल्या 20-22 वर्षापासून हे किती काळ उघडे होते हे त्यांनाच ठाऊक. याच्या आजूबाजूला गवत, झाडे, झुडपे उगवलेली असल्याने हा तळीरामांचा अड्डा बनला आहे. नुकतेच या इमारतीवर 8 ते 10 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. रंगरंगोटी, झेड उभारले आहे, परंतु वापर नाही. दुसरीकडे अंगणवाड्यांना जागा नसल्याने त्या भाड्याच्या खोलीत भरत आहेत. झेडपी शाळांची बिकट अवस्था आहे. गोवेली येथील उपकेंद्र जळाल्याने ते जागेअभावी बंद आहे. पाणी तपासणी प्रयोगशाळा जळून खाक झाल्याने पाणी तपासणीसाठी शहापूर अथवा कोकण भवन येथे जावे लागते. त्यामुळे झेडपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवले, इच्छाशक्ती असेल तर या सुसज्ज इमारतीचा चांगल्या कामासाठी वापर होऊ शकतो याचा विचार व्हायला हवा. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आता गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी जे गटसाधन केंद्र पंचायत समितीचं आहे शिक्षण विभागाचं, इथं हे सुसज्ज इमारत आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळं दळते कुत्रं पीठ खाते किंवा बैल गेला आणि झोपा केला. आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर शहापूर तालुक्यातील स्मशानभूमीची अवस्था आपण पाहिली. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. कल्याणचा विचार केला तर कल्याणमध्ये देखील मुंबईपासून अगदी जवळ असून देखील काही अंगणवाड्यांना बसायला जागा नाही. विद्यार्थ्यांना जे जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहेत त्यांना अत्यंत तुटलेल्या किंवा उखडलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बसावं लागते. त्याचप्रमाणे आपल्या बाजूलाच गोवेली उपकेंद्र आहे, त्याला नुकतीच आग लागली होती, ते जळून खाक झालेलं आहे. त्याच्यानंतर मग आपलं जे प्रयोगशाळा आहे, पाणी तपासणीची प्रयोगशाळा, ती देखील त्याच्यामध्ये जळालेली आहे. ते प्रयोगशाळा आता शहापूरला आहे. परंतु आपण पाहू शकता इथे इतके छान इमारत आहे, हे वापराविना किंवा 2002ला ही इमारत पूर्णपणे पूर्ण झालेली आहे. आत्ता नुकताच मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी याच्यावर 10 लाखाच्या आसपास खर्च केला. परंतु ही इमारत तुम्ही बघू शकता पूर्णपणे भूत बंगला झालेला आहे. अजिबात तिचा वापर होत नाही. हा शासकीय इमारत आहे आणि एका साईडला आपल्याला अंगणवाड्या असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, उपकेंद्र असेल किंवा पाणी तपासणी केंद्र असेल, यांना आत्ता सध्या जागा नाही. म्हणजे ते आग लागल्यामुळे त्यांना जागा नाही वगैरे. मग त्यात जर या इमारतीचा जर या चांगल्या कामासाठी वापर केला तर सर्वांची सोय होईल. विशेष म्हणजे हे जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी आहेत, शिवसर असतील, डेप्युटी शिव असतील, यांनी जर लक्ष घातलं आणि त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला तर या इमारतीचा आपल्याला योग्य कारणासाठी, चांगल्या कारणासाठी वापर होऊ शकतो. हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मी यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, गोवेली, कल्याण. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.